तर सगळ्या खेळाडूंचं मानधन सैन्याला द्या, पाकिस्तान विरुद्धच्या सगळ्या सामन्यांचं मानधन द्या. सूर्यकुमारनं दिलेल्या मानधनावर राऊतांनी हे विधान केलेलं आहे. बक्षिसाची रक्कम काय असते? तुम्ही भारत पाकिस्तान बरोबर जे सामने सगळे झाले त्या सगळ्या सामन्यातलं प्रत्येक खेळाडूचं मानधन तुम्ही द्या. इकडला आमदार खासदाराने आपला पगार द्यायचा. तुम्ही पाकिस्तान बरोबर 3 सामने खेळलात ना, मग 3 सामन्यातला प्रत्येक पैसा जो तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्ही दान करा. भारतीय सैन्याला असेल किंवा अन्य काही असेल, तुम्ही घेऊ नका. त्या पैशाला शिवू नका. बक्षिसाची रक्कम काय देतात तुम्ही? माझा संजय राऊत यांना सवाल आहे. संजय राऊत यांनी एका महिन्याचं मानधन तरी क्रिकेटपटूंना दिले का? एका महिन्याचं मानधन तरी पूरग्रस्तांना दिले का? संजय राऊत सामनामधून रोज पगार घेतात. संजय राऊत खासदार म्हणून सरकारकडनं मानधन घेत आहेत. संजय राऊत यांनी त्या मानधनातली फुटकी कवडी देखील पूरग्रस्तांना दिली नाही, फुटकी कवडी देखील आपल्या सैनिकांना दिली नाही आणि ते दुसऱ्याला मानधन द्या अशा गप्पा मारतायत. आपल्या क्रिकेटपटूंनी त्यांचं मानधन इंडियन आर्मीला दिलेलं आहे. संजय राऊत, तुमच्यामध्ये दम असेल तर एक फुटकी कवडी तरी द्या, नुसत्या फुकट गप्पा मारू नका.